2024च्या विधानसभा प्रचारादरम्यान अनिल देशमुखांवरचा हल्ला खोटा, पोलीस आणि फॉरेन्सिक तपासात माहिती समोर, तर नागपूर पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर. मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊनही गोपीचंद पडळकरांची बेताल बडबड सुरूच. जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं सांगावं. सांगलीतील मेळाव्यात पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीत होणाऱ्या शताब्दी समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी होणार. विशेष टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार. 247 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान यादीचा कार्यक्रम जाहीर. 1 जुलैपर्यंत तयार झालेली मतदार यादी वापरणार. विधानसभेच्या मतदार यादीत नसलेल्या नावांचा समावेश होणार नाही. लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी आता ई-केवायसी. केवळ लाभार्थी महिलेचीच नाही तर लग्न झालं असल्यास पतीची अन्यथा वडिलांचीही ई-केवायसी करावी लागणार. ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर. बेलापूर कोर्टाकडून 13 ऑक्टोबरपर्यंत दिलासा. देवीच्या मिरवणुकीवरून हिंगोलीत वेलतुरा गावात 2 गटात तुफान राडा. लाठ्या काठ्या आणि दगडफेक करत हाणामारी. वादाचं कारण अद्याप अस्पष्ट. महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा सण उत्सवांनाही फटका. झेंडूचं मोठं नुकसान. दसऱ्याच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची आवक घटली. भाव गगनाला भिडले. आशियाई क्रिकेट परिषदेच्या ऑनलाईन बैठकीतून बीसीसीआयच्या आशिष शेलार, राजीव शुक्लांचा सभात्याग. मोहसिन नक्वींनी आशिया चषकाच्या ट्रॉफीबाबत स्पष्टता न दिल्यानं बहिष्कार. महिलांच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी. श्रीलंकेवर 59 धावांनी विजय. दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांची चमकदार कामगिरी.